कार शेड मार्ग के निर्माण कार्य के तहत सांवर गांव परिसर में किए गए बड़े पैमाने पर भराव को लेकर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। इस भराव कार्य में उपयोग की गई मुरू मिट्टी और गिट्टी का उत्खनन आखिर कहां से किया गया, इसके लिए आवश्यक सरकारी अनुमति ली गई या नहीं तथा वास्तव में कितना उत्खनन और भराव किया गया, इस संबंध में कोई स्पष्ट जानकारी सार्वजनिक रूप से उपलब्ध नहीं होने के कारण स्थानीय नागरिकों में संदेह का माहौल बन गया है। इसी पृष्ठभूमि में पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव ने तहसीलदार कार्यालय करजत में सूचना का अधिकार नियम 2005 के तहत आवेदन दाखिल कर विस्तृत जानकारी की मांग की है। ये भराव कार्य सरकारी नियमों और रिकॉर्ड के अनुसार हुआ है या नहीं, इसको लेकर स्थानीय स्तर पर चर्चा तेज हो गई है। नागरिकों का कहना है कि जब सार्वजनिक धन और प्राकृतिक संसाधनों का उपयोग किया जाता है तब पारदर्शिता बेहद आवश्यक होती है। ऐसे में इस कार्य से जुड़ी सभी जानकारियां जनता के सामने आना जरूरी है। सार्वजनिक धन और प्राकृतिक संसाधनों का मुद्दा सड़क निर्माण में उपयोग की गई सामग्री प्राकृतिक संपदा से जुड़ी होने के कारण ये सवाल अहम हो गया है कि उत्खनन की अनुमति, रॉयल्टी भुगतान और वास्तविक कार्य का हिसाब किताब सही तरीके से किया गया या नहीं। यदि कार्य नियमों के खिलाफ हुआ है तो इससे सरकारी खजाने को नुकसान पहुंचाने की आशंका से इनकार नहीं किया जा सकता। आरटीआई आवेदन के माध्यम से अर्जदार ने तहसीलदार कार्यालय से आरटीआई आवेदन के माध्यम से अर्जदार ने तहसीलदार कार्यालय से मांग की है कि निर्धारित समय सीमा के भीतर मांगी गई सभी जानकारियां उपलब्ध कराई जाएं और यदि कोई अनियमितता पाई जाती है तो आवश्यक कार्रवाई की जाए। इस मामले में आगे क्या तथ्य सामने आते हैं, इस पर स्थानीय नागरिकों, सामाजिक कार्यकर्ताओं और प्रशासन की नजर बनी हुई है। अब सवाल ये है कि सांवर गांव में हुआ भराव कार्य वास्तव में पारदर्शी था या नियमों के विपरीत। क्या आरटीआई के जरिए सच्चाई सामने आएगी? इसका जवाब आने वाले दिनों में मिलने की उम्मीद है। कर्जत से खलील सुर्वे की एक खास रिपोर्ट। मी अनिल संभाजीराव, बाधित शेतकरी। माझी तक्रार अशी आहे साहेब की माझी जमिनीमध्ये आमच्या जो कोण रेल्वेचा ठेकेदार आहे, कॉन्ट्रॅक्टर, यांनी कोणताही सर्वे न करता, विचारपूस न करता अनाधिकृत बांधकाम करून आमच्या शेतीचं आतूनच नुकसान केलं। त्यामुळे आम्हाला जागा ते निश्चित कोणची तर आमची संमती न घेता, आम्हाला न विचारला धमकी देतो, तर त्याचा आम्ही आमच्या जमिनीचं आतूनच नुकसान केलं साहेब। भराव का तर का आम्ही लागवड कशी करायची, कडधान्य कसं करायचं साहेब? नक्की रेल्वेने तुमची जागा किती गुंठे घेतली आहे? हो, माझी 4 गुंठे घेतले, म्हणजे कसं भराव टाकायचा अंदाज नाही साहेब आम्हाला। आणि माझी मोजकी शेती आहे। तुमची जागा, माझी उपजीविका त्याच्यावर। जागा किती एकर, किती गुंठे आहे? माझी 1.5 एकर आहे। न विचारता, न परवानगी घेता, आमची न सहमती घेता आता रेल्वे प्रशासनाने ज्या ठेकेदाराला जे ठेकेदार हो त्यांनी भराव केले, बांधकाम केले असा आपला आरोप आहे। हो, तर किती जागेमध्ये केलंय त्याची आम्हाला कल्पना दिली साहेब। येऊन दादागिरी अचानक हे करून न विचार घेता, न सहमती घेता, आमची न विचारपूस करता डायरेक्ट भरावा टाकले आणि आमचं आतून नुकसान केलं साहेब। रेल्वेचा हा ठेकेदार आहे हा। नमस्कार, मी पवन प्रकाश ठाणगे, राहणार सावरगाव आणि हे आमचे ग्रामस्थ मंडळ सावरगाव। रात्री भिपुरी कारशेड मध्ये जे भरावा चालू होता त्या गाड्यांची आम्ही पाहणी आणि चेक केले असता गाडीच्या 2 ब्रॅचच्या पावत्यांवर 4 पावत्या होत्या आणि त्या गाड्या 15 ते 16 ट्रिप मारत आहेत आणि त्या गाड्या आम्ही मंडल अधिकारी तहसीलदार साहेब यांना बोलून चेक केले आणि तहसील ऑफिसला नेऊन गेले आणि त्या गाड्या जमा केला असता त्या गाड्या सकाळी सोडण्यात आल्या आणि त्या गाड्या कोणत्या आधारावरती सोडण्यात आल्या याची माहिती आम्हाला तहसीलदार साहेबांनी द्यावी। रात्री रॉयल्टी चेक केले असता त्या रॉयल्टीवर कोणताही ईटीपी नंबर किंवा वेल नव्हती आणि ती रात्री उत्खनन करता येते का हे तहसीलदार साहेबांनी सांगावं आणि रात्री मंडल अधिकारी तहसीलदार साहेब यांनी जर रात्री गाड्या ज्या पकडल्या आहेत त्या गाड्या सोडण्यात आल्या आणि त्यांच्यावर कारवाई केली नाही, तसेच तहसीलदार साहेबांवर आणि तलाठी मंडल अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। भिपुरी कारशेड मध्ये रात्रीच्या सुमारास अनधिकृत भरावा चालू आहे। स्थानिक ग्रामस्थांनी सुरू असलेले डंपर थांबवून त्यांची रॉयल्टी चेक केली आणि ती आहे की नाही हे विचारपूस केली असता त्या रॉयल्टी मध्ये 2 ब्रॅचच्या 4 पावत्या आढळून आल्या आणि त्या एक रॉयल्टीवरती 15 ते 16 ट्रिप पूर्ण दिवसभर मारत आहेत
आणि रात्रीच्या वेळेस भरावा करता येतो का, उत्खनन करता येत असेल तर तहसीलदारने पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा करावा. ग्रामस्थांनी रात्री पकडून दिलेल्या गाड्या कोणत्या आधारावरती गाड्या आणि कोणते नियम आणि कायदा आणि अटी गाड्या शर्तीवर सोडण्यात आल्या याची